नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रथम सत्राचा सिलेबस संपवलेला आहे ऑलरेडी। तर आपण द्वितीय सत्राची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण सिलेबस कशा पद्धतीचा आहे, त्या सिलेबसमध्ये किती प्रकरणं समाविष्ट केलेले आहेत याबद्दल आपण इथं थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था या विषयाला अनुसरून आपण एकूण 4 प्रकरणं म्हणजे 5, 6 आणि 5, 6, 7, 8 अशी कंटिन्यू म्हणजे आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये 1 ते 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे आणि तो आपण अभ्यासक्रम संपवलेला सुद्धा आहे। तर विद्यार्थ्यांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रकरणांची ओळख करून घ्यायची की त्या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट केलेले आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक चॅप्टरनुसार आपण लेक्चर घेणारच आहोत। पण तत्पूर्वी आपण प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश केलेला आहे ते आपण पाहणार आहोत। तर प्रकरण 5वं जे आपण 1 ते 4 प्रकरणं कंटिन्यू केलेले आहेत, नंतर आपण पुढे कंटिन्यू करूया द्वितीय सत्रामध्ये की प्रकरण 5, 6, 7 आणि 8 हे आपल्याला द्वितीय सत्रामध्ये प्रकरण आहेत। तर 5वं प्रकरण कसं आहे बघा की 5व्या प्रकरणाचं नाव असं आहे की बँक व्यवसाय तर वित्तीय संस्था। तर या बँक व्यवसाय तर वित्तीय संस्थेमध्ये यांची जी काय फंक्शन्स आहेत म्हणजे कार्य आहेत, हे कार्यसुद्धा आपल्याला इथं चर्चा करण्यासाठी आपण या प्रकरणांचा विचार करणार आहोत। तर त्याच्यामध्ये बँक व्यवसाय म्हणजे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की बँक व्यवसाय तर वित्तीय संस्थेचा नेमका अर्थ काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत, अर्थ आणि प्रकार। नंतर दुसरा मुद्दा असा आहे की बँक आणि बँक व्यवसायातील जो काही भेद आहे तो भेद कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। नंतर बँक आणि बँक व्यवसायातील वित्तीय संस्थेची जी काही कार्य आहेत ती कार्य आपण सविस्तर पाहणार आहोत। तर ही कार्ये, पहिलं कार्य असं आहे की भाडेपट्ट्यानं वित्त पुरवठा कशा पद्धतीनं केला जातो, त्याचा परिणाम काय आहे, फायदे तोटे काय आहेत। नंतर परस्पर निधी, त्याला परस्पर निधीचा आपल्याला काय म्हणजे समाजामध्ये फायदा होतो किंवा पर्सनल ह्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, परस्पर निधी हा कधी अंमलात आला, कधी अस्तित्वात आला, हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। नंतर अडत व्यवहार फॅक्टरिंग, तर या अडत व्यवहार म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय दडलेला आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। नंतर गृहकर्ज किंवा कर्ज वित्त पुरवठा, तर हे गृहकर्ज किती प्रमाणात किती लोकांना पुरवला जातो किंवा तो कशा पद्धतीनं पुरवला जातो, देशामध्ये त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही योजना आहेत त्या योजना कितपत अंमलात आणलेल्या आहेत ह्या सुद्धा गोष्टीचा आपण इथं विचार करणार आहोत। नंतर साहस भांडवल वित्त किंवा त्यालाच आपण कर्ज म्हणतो, तर हे व्हेंचर कॅपिटल म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर ते म्हणजे काय हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। आणि शेवटचं कार्य असं आहे की मर्चंट बँक म्हणजे प्रकल्प सेवा बँक व्यवसाय, तर हे प्रकल्प सेवा बँक व्यवसाय म्हणजे काय हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। तर हे झालं आपलं प्रकरण 5वं। तर विद्यार्थ्यांनो, प्रकरण 5 मध्ये आपल्याला बँक व्यवसाय तर वित्तीय संस्था तिचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, तिचे प्रकार जाणून घ्यायचे आहेत आणि त्या बँक आणि बँक व्यवसाय तर संस्थेती म्हणजे दोन्हींचा जो काय फरक, तो भेद आहे, तो भेद आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे। आणि लक्षात आलं तुमच्या, म्हणजे या सगळ्यांची कार्यसुद्धा आपल्याला लक्षात आलेत। तर या कार्ये आपल्याला वेगवेगळे मुद्द्याद्वारे आपल्याला ही कार्य आपण सविस्तर समजून घेऊया। तर पुढचं प्रकरण असं आहे की 6वं प्रकरण, तर या 6व्या प्रकरणाचं नाव असं आहे की विकास आणि आर्थिक संस्था किंवा आपण विकास बँक म्हणतो त्याला, विकास आणि आर्थिक संस्था म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये DFIs म्हणतो। तर याच्यामध्ये बघा जी काही कार्यरत प्रगती आहे ही याची विकास बँक आर्थिक संस्थेची जी काही कार्यरत प्रगती आहे ती कार्यरत प्रगती आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे वेगवेगळ्या ह्याच्या म्हणजे वेगवेगळे जे काही महामंडळ आहेत किंवा विकास बँक आहेत किंवा कंपन्या आहेत याद्वारे आपल्याला सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत। तर त्यातली पहिली भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे व्यवस्थापन,
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचे, त्याची कार्य काय आहेत, रचना काय आहे, हे सुद्धा आपण इथं त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. नंतर दुसरं भारतीय लघु उद्योग विकास बँक, त्यालाच आपण काय म्हणतो सिडबी. सिडबी तुम्ही ऐकले, SIDBI. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो भारतीय लघु उद्योग विकास बँक. तर हे जे काय शॉर्टकट आहेत किंवा शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहेत हे आपण इथं सविस्तर त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चाच करणार आहोत. नंतर तिसरा राज्य वित्तीय महामंडळ, त्यालाच आपण काय म्हणतो स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. तर हे SFCS, तर याच्यामध्ये त्याचा अर्थ काय किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली, राज्य वित्तीय महामंडळ कशा पद्धतीनं कार्य करतं, हे सुद्धा आपण इथं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नंतर चौथं राष्ट्रीय लघु उद्योग औद्योगिक विकास कंपनी. तर विद्यार्थ्यांनो त्यालाच आपण काय म्हणतो NSSIDC म्हणजे नॅशनल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर ही जी काय राष्ट्रीय लघु उद्योग औद्योगिक विकास कंपनी आहे ती कधी अस्तित्वात आली, तिचं कार्य काय आहे, तिची आत्ता सध्याची प्रगती कशा पद्धतीनं आहे, नंतर तिचं फ्युचर काय आहे, हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नंतर मुद्रा बँक. मुद्रा बँक तर तुम्ही ऐकतच आलाय. तर मुद्रा बँकेची स्थापना कधी झाली, तिचं कार्य कशा पद्धतीनं चालू आहे, सध्या तिची कंडिशन कशा अवस्थेत आहे, तिची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही, आणि समाजामध्ये म्हणजे ग्रासरूट लेवलपर्यंत तिचं जी काय फॅसिलिटी आहे ती पुरवली जाते की नाही, समाजाचा रिस्पॉन्स कशा पद्धतीनं आहे, हे जे काय अप्स अँड डाऊन आहेत ह्या सगळ्या घडामोडी म्हणजे ट्रेंड्स व्हॅल्यू हे आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नंतर शेवटचं भारतीय महिला बँक. भारतीय महिला बँक, तर ही भारतीय महिला बँक कधी अस्तित्वात आली, तिचं कार्य काय आहे, नंतर नेमकं तिची प्रगती कुठपर्यंत आहे, सध्या तिची कंडिशन कशी आहे, ही सुद्धा आपण या भारतीय महिला बँक याविषयी या प्रकरणामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. पुढचं प्रकरण असं आहे की 7वं की भारतातील गुंतवणूक संस्था. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट इन इंडिया हे जे काय भारतातील गुंतवणूक संस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे आपण इथं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. तर या गुंतवणूक संस्थेचं संघटन कशा पद्धतीनं आहे, कार्यरत कशा पद्धतीनं चालू आहे, आणि त्यांची कार्य महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह किंवा कार्य कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला इथं या प्रकरणामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मुद्दे किंवा वेगवेगळे जे काय कंपन्या आहेत, वेगवेगळे गुंतवणूक संस्था आहेत, त्या गुंतवणूक संस्था ह्या ज्या काय लिमिटेशनद्वारे म्हणजे प्रकरण 7व्यामध्ये आपल्याला जो काय अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्या गुंतवणूक संस्था हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. तर त्यापैकी पहिली गुंतवणूक संस्था अशी आहे की भारतीय युनिट ट्रस्टचा आढावा थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे UTI आपण तुम्ही ऐकले म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय युनिट ट्रस्टचा थोडक्यात आपण आढावा म्हणजे त्याचं कार्य काय आहे, फंक्शन्स काय आहेत, ती वर्किंगमध्ये कशा पद्धतीनं आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाते, त्यांचं अप्स अँड डाऊन जे काय ट्रेंड व्हॅल्यू आहे ती कशा पद्धतीनं सध्या आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे, हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे गुंतवणुकीचा किती टक्के भाग हा आपल्या भारत देशात आणि इतर ह्याच्यामध्ये केला जातो हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. नंतर दुसरं जीवन विमा कंपन्या. आता ह्याच्यामध्ये बघा खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे त्यांचं संघटन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचं कार्य कशा पद्धतीनं सुरळीत चालू आहे किंवा त्याची कार्य मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. या व्यतिरिक्त बघा की बिगर जीवन विमा कंपन्या म्हणजे ऑलरेडी जीवन विमा कंपन्या आणि नंतर बिगर जीवन विमा कंपन्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट ह्या ज्या काय आहेत कंपन्या त्या आपण इथं सविस्तर आपण पाहणार आहोत. तर पुढचा मुद्दा असा आहे की पोस्ट ऑफिस सेवा योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय स्कीम आहेत आणि त्या स्कीम अवलंबताना कशा पद्धतीची गुंतवणूक केली जाते हे सुद्धा आपल्याला इथं सविस्तर पाहायचं आहे. नंतर भारतातील गुंतवणूक संस्थेपैकी भविष्य निर्वाह निधी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रॉव्हिडंट फंड PF म्हणतो. तुम्ही PF हा शब्द ऐकलेलाच असेल. तर
प्रॉव्हिडंट फंडची जी काही कार्य आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि आता सध्या त्याची सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा आपण या फायनान्शियल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पाहणार आहोत. नंतर शेवटचा पेन्शन निधी म्हणजे पेन्शन फंड्स. तर या पेन्शन फंड्स नेमका काय आहे, त्याची कार्य काय आहेत, संघटन कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण इथं भारतातील गुंतवणूक संस्थेच्या या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचं 8वं प्रकरण वित्तीय बाजारातील संस्थांचे नियमन आणि संघटन किंवा कार्य किंवा त्याची सद्यस्थिती कशा पद्धतीची आहे हे आपण इथे या 8व्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत, म्हणजेच रेग्युलेटरी इन्स्टिट्यूट इन मार्केट. तर या वित्तीय बाजारातील जी काही संस्थाचं नियमन केलं जातं म्हणजे रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशन इन मार्केट अशा पद्धतीनं आपण जे काही नियमन केलं जातं ते कशा पद्धतीनं केलं जातं, त्याच्या मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ती कशा पद्धतीनं वर्किंगमध्ये आहे किंवा त्याचं फंक्शन्स काय आहेत हे सुद्धा आपण या 8व्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा नियमन म्हणजे जे काय रेग्युलेटरी ॲक्टनुसार वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यापैकी बघा सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यालाच आपण काय म्हणतो भारतीय सुरक्षा विनिमय मंडळ. तर याच्यात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे सेबी म्हणजे काय, तिची स्थापना कधी झाली किंवा तिचा उद्देश काय आहे, तिच्या संघटन म्हणजे जी काय रचना आहे ती कशा पद्धतीनं आहे. नंतर दुसरं IRDA म्हणजेच काय की विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, त्याचाच फुल फॉर्म काय म्हणतो आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही संस्था कशा पद्धतीची आहे किंवा तिचं फंक्शन काय, ती वर्किंगमध्ये कशा पद्धतीची आहे आणि तिचं यश अपयश जे काय आहे ते आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नंतर PFRDA म्हणजे भविष्य निर्वाह निधी नियामक आणि भविष्य निर्वाह निधी नियामक विकास प्राधिकरण हे काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे हे आपण इथे समजून घेणार आहोत. म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ही जी काय आपण फुल फॉर्म पाहणार आहोत. या सगळ्या गोष्टींचं जे काय नियमन आहे, त्यांचं संघटन आहे किंवा त्यांची कार्य आहेत हे आपण इथं सविस्तर प्रकरण 8व्यामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की पहिल्या सत्रामध्ये आपण 1 ते 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. आता या द्वितीय सत्रामध्ये आपण 5 ते 8 या प्रकरणाचा आपण सविस्तर आढावा घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण ही जी काय प्रकरणांची ओळख म्हणजे तुमच्या या प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे इन्क्लूड होणार आहेत आणि त्याची आपण व्यवस्थित चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप करणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही विषयाची आणि तुमच्या सिलेबसची ओळख करून घ्यायला हवी, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सिलेबस सांगितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.